Hello students, welcome to e-learning platform by Dr. Bapuji Salukhe Institute of Engineering and Technology Kolhapur by Automobile Engineering Department. So let me introduce first myself. I am Professor KG Gharsasi and I am going to teach you the subject Automobile Component Design. Subject code is 22558. सो आपण चॅप्टर नंबर 2 बघत होतो स्ट्रेसेस इन ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स आणि हा चॅप्टर नंबर 2 चा पार्ट नंबर 4 असणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहे तर फटीग आणि एंड्युरन्स लिमिट. फटीग म्हणजे काय आणि एंड्युरन्स लिमिट काय हे आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट वन आहे ते स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, जे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनची जी कन्सेप्ट असणार ते आपण बघणार आहे. आणि मेथड्स टू रिड्यूस द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जर रिड्यूस करायचं असेल तर त्याच्या मेथड कुठल्या कुठल्या असणार ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार. तर फर्स्ट वन आहे फटीग. तर फटीग म्हणजे काय, when the system or element is subjected to a fluctuating loads, the material of a system or a element tends to fails below the yield stresses by the formation of progressive crack. This failure is called as a fatigue failure. तर फटीग फेल्युअर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा आपण मशीन पार्ट घेतला किंवा एखादा आपण इंजिन घेतला आणि इंजिन मध्ये एक छोटासा जर आपला क्रॅक असेल इंजिन हेड मध्ये आणि जर आपण इंजिन हेड तसंच यूज करत असेल तर काय होणार आहे, ड्यू टू फ्लक्च्युएटिंग लोड्स काय होणार, तो क्रॅक हळूहळू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि एक स्टेज अशी येणार आहे की त्या क्रॅकमुळे काय होणार आहे, टोटली जे इंजिन हेड असणार आहे ते तुमचं काय होणार आहे, फेल होणार आहे. तर त्याला काय आपण म्हणू शकतो, फटीग फेल्युअर म्हणू शकतो. किंवा लहानपणी आपण सर्वांनी एक गेम खेळला की आपण एखादी जर वायर घेतली तर ती वायर काय करायचो आपण, बेंडिंग आणि अनबेंडिंग करायचो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा आपला वायरचा तुकडा असेल तर वायरचा तुकडा आपण सेंटर मधून काय करत होतो, इकडून फोर्स लावत होतो. म्हणजे काय व्हायचा, तो असा व्हायचा आणि परत नंतर वरून खाली फोर्स लावायचा, म्हणजे तो काय व्हायचा, असा व्हायचा. जेणेकरून काय व्हायची, काय एक थोडे वेळ आपण बेंडिंग आणि अनबेंडिंग केले की काय व्हायचं, या सेंटर मधून ती वायर काय व्हायची, कट व्हायची. म्हणजे वायरचे असे साधारणतः 2 तुकडे आपल्याला मिळायचे. म्हणजे त्याच्यावर आपण काय करत होतो, तर रिपीटेड लोड्स लावत होतो आणि त्याच्यामुळे काय होत होतं, तर इथं छोटासा क्रॅक होता तो हळूहळू वाढत जाणार आणि एक स्टेज अशी येणार आहे की तो जो तुमचा वायरचा तुकडा असेल तो सेंटर मधून काय होणार आहे, कट होणार आहे. तर त्या फिनॉमिननला आपण काय म्हणतो, फटीग म्हणतो किंवा फटीग फेल्युअर म्हणतो. द फेल्युअर मे ऑकर विदाउट प्रायर इंडिकेशन, म्हणजे आपल्याला इंडिकेशन मिळत डायरेक्टली फेल्युअर पण होऊ शकतो. द फटीग ऑफ अ मटेरियल is affected by the size of a component, relative magnitude of a static and fluctuating load and a number of load reversal. म्हणजे फटीग फॉर्मेशन कशावर डिपेंड असणार आहे, तर साइज ऑफ अ कॉम्पोनंट, जे मटेरियल असेल किंवा कॉम्पोनंट असेल त्याच्या साइजवर डिपेंड असणार आहे. नेक्स्ट मॅग्निट्यूड ऑफ अ स्टॅटिक अँड फ्लक्च्युएटिंग लोड्स, जे लोड्स असणार आहेत त्याच्या मॅग्निट्यूडवर आणि नंबर ऑफ लोड रिव्हर्सल या फॅक्टरवर काय असणार आहे, फटीग फेल्युअर डिपेंड असणार आहे. नेक्स्ट वन आहे endurance limit. तर what is mean by endurance limit? It is defined as a maximum value of the completely reversed bending stress which a polished standard specimen can withstand without failure for infinite number of cycles. तर endurance limit कसं डिटरमाइन करतात, तर एक स्टँडर्ड स्पेसिमन घेतला जाणार आहे आणि तो स्पेसिमन काय केला जातोय, तर रोटेटिंग मशीनवर काय केला जातोय, केप्ट केला जातो. त्याच्यावर काय केला जातो, तो स्पेसिमन रोटेट केला जातो. रोटेटिंग केल्यामुळे काय होणार आहे, तो कम्प्लिटली त्याच्यावर रिव्हर्स्ड बेंडिंग स्ट्रेसेस तिथं ऍक्ट होतात आणि ते स्ट्रेसेस कधीपर्यंत, त्याची जी मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे जोपर्यंत तो स्पेसिमन काय करणार आहे, ते स्ट्रेसेस बिअर करणार आहे विदाउट फेल्युअर, तो स्पेसिमन ब्रेक नव्हता किंवा फेल नव्हता, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इंड्युरन्स लिमिट म्हणतो. द टर्म इंड्युरन्स लिमिट इज युज्ड फॉर द रिव्हर्स्ड बेंडिंग सायकल ओनली. म्हणजे रिव्हर्स्ड बेंडिंग सायकल जिथं जिथं असेल तिथं आपण इंड्युरन्स लिमिट मेजर करतो. अँड द इंड्युरन्स लिमिट ऑफ द मटेरियल डिपेंड्स ऑन टाइप ऑफ अ लोड.
म्हणजे कुठल्या प्रकारचा लोड असणार आहे त्याच्यावर. नेक्स्ट वन आहे सरफेस फिनिश, जे मटेरियल असणार ते सरफेस फिनिश. नेक्स्ट वन आहे साईज ऑफ द ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्टची साईज असणार आहे. आणि लास्ट वन आहे ते वर्किंग टेम्परेचर, कुठल्या आपण एन्व्हायरमेंट मध्ये ती टेस्ट करतोय यावर ते एंड्युरन्स लिमिटची व्हॅल्यू डिपेंड असणार. तर नेक्स्ट वन आहे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. तर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, व्हेन एव्हर अ मशीन कंपोनंट चेंजेस द शेप ऑफ इट्स क्रॉस सेक्शन, the simple stress distribution no longer holds good and neighborhood of the discontinuity is different. This irregularity in the stress distribution caused by the abrupt changes of form is called as a stress concentration. म्हणजे काय, एखादा जर आपण मशीन कंपोनंट घेतला आणि त्या मशीन कंपोनंटचा क्रॉस सेक्शन असेल किंवा शेप जो असेल तो सडनली जर चेंज होत असेल तर त्यामुळं काय होणार आहे की जे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इव्हनली न राहता काय होणार आहे, एखाद्या ठिकाणी काय होणार आहे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होणार किंवा स्ट्रेस मॅक्झिमम राहणार. आणि त्यामुळे काय होणार आहे त्या पार्ट मधून काय होण्याचे चान्सेस जे असतात की तिथून जो तुमचा कंपोनंट असणार आहे तो कंपोनंट ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. किंवा अनेक डेफिनेशन काय करता येईल, व्हेन एव्हर देर इज अ चेंज इन अ क्रॉस सेक्शन ऑफ अ मशीन कंपोनंट इट कॉजेस हाय लोकलाइज्ड स्ट्रेसेस, दिस इफेक्ट इज कॉल्ड एज अ स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. सेम म्हणजे जेव्हा जेव्हा कंपोनंटचा क्रॉस सेक्शन किंवा जो शेप चेंज होणार आहे त्यावेळी काय होणार आहे तिथं स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे तिथून कंपोनंट फेल होण्याचे किंवा ब्रेक होण्याचे चान्सेस जे असतात तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. तर आता या फर्स्ट वन फिगर मध्ये आपण काय घेतलेला आहे, एक स्टँडर्ड पेसिमन घेतलेला आहे किंवा एक क्रॉस सेक्शन घेतलेला आहे. आणि या क्रॉस सेक्शन वर काय केलेलं आहे, दोन्ही बाजूनी काय केलेलं आहे तर टेन्साइल फोर्स अप्लाय केलेला आहे. म्हणजे हा एंड बी आहे, इकडं फोर्स अप्लाय केलेला आहे आणि या साईडला एंड ए आहे, इकडं पण एक फोर्स अप्लाय केलेला आहे. तर एंड बी ला आपण जर बघितलं तर जे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते युनिफॉर्म आहे इथं. सेम एंड ए ला जर बघितलं आपण तर इथं पण काय असणार आहे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते काय असणार आहे युनिफॉर्म आहे. पण या मिडल सेक्शनला बघितलं तर काय होणार आहे, या मिडल सेक्शन मध्ये क्रॉस सेक्शन सडनली चेंज व्हायला लागलेला आहे. म्हणजे इथं जर क्रॉस सेक्शन आपण बघितला तर या पोर्शन मध्ये इथं मॅक्झिमम आहे आणि इकडे जर बघितला तर क्रॉस सेक्शन काय झालेला आहे कमी झालेला आहे. त्यामुळे हा जो मिडल सेक्शन असणार आहे या मिडल सेक्शन मध्ये काय होणार आहे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इव्हनली न होता काय होणार आहे इथं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन किंवा लोकलाइज्ड स्ट्रेसेस इथं डेव्हलप होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे इथून हा कंपोनंट ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. आणि ही जी प्रॉपर्टी असणार आहे ती अनडिझायरेबल प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय, त्याच्यामुळे तुमचे कंपोनंट ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे शक्यतो आपण कंपोनंट डिझाईन करताना स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होऊन द्यायचं नाही किंवा स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे ते आपल्याला अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड वन एक्झाम्पल बघा. सेकंड वन एक्झाम्पल मध्ये काय, एक सर्क्युलर प्लेट घेतलेली आहे आणि त्या सर्क्युलर प्लेटला काय असणार आहे, स्क्वेअर प्लेट घेतलेली आहे किंवा रेक्टँग्युलर प्लेट घेतलेली आहे आणि त्या रेक्टँग्युलर प्लेट मध्ये काय असणार आहे एक सर्क्युलर होल आपण इथं ड्रिल केलेला आहे. आणि सर्क्युलर होल ड्रिल केल्यानंतर त्याच्यामध्ये जे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते आपण पोलर स्कोप खाली बघितलेलं आहे. तर ते स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे तर इथं आपल्याला या फिगर मध्ये दिसेल. जो तुमचा सर्क्युलर होल असणार आहे त्या सर्क्युलर होलच्या ठिकाणी जे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते मॅक्झिमम आहे सिग्मा मॅक्स आणि इतर ठिकाणी स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते काय असणार आहे इव्हनली असणार आहे. म्हणजे जर एखाद्या प्लेटमध्ये आपण असं सर्क्युलर होल जर ड्रिल केलं तर काय असणार आहे तर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा जी सर्क्युलर प्लेट असणार आहे ती इथून अशी सेंटर रिजन मधून ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ह्याला आपण स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन म्हणणार आहे. आणि स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या मेथड्स असणार आहेत स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन अवॉइड करण्यासाठी. ते आपण नेक्स्ट इथं बघणार आहे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर. तर ह्याचा यूज काय असणार आहे, जे लोकलाइज्ड स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहे ते आपल्याला फाइंड करण्यासाठी आपण काय यूज करतो तर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर यूज करतो. तो कशाने डिनोट करतात के टू दी सफिक्स टी या फॉर्म मध्ये तो डिनोट करतात. तर काय काय असणार आहे केटी इज इक्वल टू हायेस्ट व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल स्ट्रेस नियर डिसकंटिन्युटी अपॉन नॉमिनल स्ट्रेस फॉर मिनिमम क्रॉस सेक्शन. म्हणजे जी ऍक्च्युअल स्ट्रेसची जी
हायेस्ट व्हॅल्यू असणार आहे, जिथं डिसकंटिन्युटी असणार आहे तिथं आपण नॉमिनल स्ट्रेस फॉर मिनिमम क्रॉस सेक्शन. तर केटी इज इक्वल टू काय येणार आहे, सिग्मा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस अपॉन सिग्मा नॉट म्हणजे नॉमिनल स्ट्रेस, किंवा टो मॅक्स म्हणजे काय, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस अपॉन नॉमिनल शिअर स्ट्रेस. अशा प्रकारे आपण हा स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर डिफाइन करू शकतो. आणि ह्याचा यूज काय असणार आहे, तर लोकलाइज्ड जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत ते फाइंड करण्यासाठी हा आपण स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर यूज करतो. नेक्स्ट वन पॉइंट आहे कॉजेस ऑफ स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. तर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ही काय अनडिझायरेबल प्रॉपर्टी आहे आणि ते आपल्याला अवॉइड करायचे असतील तर तिचे पहिल्यांदा काय केले पाहिजेत, कॉजेस फाइंड केले पाहिजे. तर फर्स्ट वन कॉज काय आहे बघा, व्हेरिएशन इन प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल फ्रॉम पॉइंट टू पॉइंट ड्यू टू कॅव्हिटीज, क्रॅक्स और एअर पॉकेट्स. म्हणजे काय, एखादा जर आपण कंपोनंट तयार केला आणि त्याच्यामध्ये जर कॅव्हिटीज असतील किंवा क्रॅक्स असतील किंवा एअर पॉकेट्स असतील तर त्यामुळे काय होणार, इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तिथून कंपोनंट तुमचा मग जेव्हा लोड लावा तुम्ही त्यावेळी तो कंपोनंट ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सेकंड वन काय, अब्रप्ट चेंजेस ऑफ शेप अँड क्रॉस सेक्शन. म्हणजे एखादा कंपोनंट आपण तयार केला आणि तो जर त्याचे जे शेप असेल किंवा क्रॉस सेक्शन असेल तो सडनली जर चेंज होत असेल तर त्यामुळे काय होणार, इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होणार. थर्ड वन असणार आहे कॉन्सन्ट्रेटेड लोड्स अप्लाइड ॲट अ पॉइंट्स और अ स्मॉल एरियाज ऑफ अ मशीन एलिमेंट. तर जर एखादा मशीन एलिमेंट किंवा कंपोनंट आपण तयार केला आणि त्याच्यामध्ये जर एखादा पोर्शन असेल जो एकदम त्याचा एरिया स्मॉल असेल तर तिथं काय होणार आहे, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होण्याचे चान्सेस काय असणार आहेत, जास्त असणार आहे. नेक्स्ट वन आहे फोर्स फ्लो लाइन इज बेंड as it passes from the shank portion to the threaded portion of the component due to changes in cross section. This results in a stress concentration in a transition plane. म्हणजे काय, एखादा जर आपण नट बोल्ट वगैरे घेतलं त्याच्यामध्ये जर काय असणार आहे, थ्रेडेड पोर्शन असणार आहे आणि शँक पोर्शन असणार आहे. शँक पोर्शन मधून जेव्हा फोर्स थ्रेडेड पोर्शन मध्ये जाणार आहे त्यावेळी काय होणार आहे, सडनली तिथं एरिया चेंज होणार आहे किंवा क्रॉस सेक्शन चेंज होणार आहे, त्यामुळे पण तिथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असणार. आणि फिफ्थ वन असणार आहे ते लोकल प्रेशर्स. हे कॉजेस असणार आहेत स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनचे. नेक्स्ट वन आहे मेथड्स ऑफ रिड्युसिंग द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ही अनडिझायरेबल प्रॉपर्टी आहे आणि ते आपल्याला जर रिड्यूस करायचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स यूज कराव्या. तर फर्स्ट वन काय बघा, the methods of reducing the stress concentration in a cylindrical member subjected to a tensile load. म्हणजे हा एक सिलेंड्रिकल मेंबर आहे आणि तो काय असणार आहे तर टेन्साइल लोड त्याला अप्लाय केलेला आहे, म्हणजे दोन्ही साइडनं काय केलेलं आहे, लोड अप्लाय केलेला. आता हा जर इथं सेक्शन आपण बघितला तर सडनली काय व्हायला लागलेला आहे, इथं क्रॉस सेक्शन चेंज व्हायला लागलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये हा जो सेंट्रल रिजन असणार आहे इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग ते कमी करण्यासाठी नेक्स्ट मेथड काय केलेलं आहे तर इथं फिलेट अप्लाय केलेला आहे किंवा जो तुमचा छोटासा फिलेट असणार तो फिलेट इथं अप्लाय केलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते थोडंफार इथं काय झालेलं आहे, युनिफॉर्म झालेलं आहे ॲज कम्पेअर टू फिगर 1. त्याच्यानंतर आणि जर आपल्याला स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर काय केलेलं आहे, इथं जो सेक्शन असणार आहे तो कम्प्लिटली राऊंड केलेला आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, इथं जे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते त्याच्यापेक्षा काय होणार आहे तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार. आणि नेक्स्ट वन जर टोटली जर आपल्याला इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर काय केलेलं आहे, इथं जो सेक्शन असणार आहे इथं नॉचेस कट केलेले आहेत. त्यामुळे काय होणार आहे, स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे ते परफेक्टली काय होणार आहे, युनिफॉर्म होणार. त्यामुळे हा जो कंपोनंट आहे तो सडनली इथून ब्रेक होण्याचे चान्सेस जे असणार आहेत ते कमी होणार. तर सेकंड वन काय असणार आहे, the methods of reducing stress concentration in a cylindrical member with shoulders subjected to bending moments. तर हे जो सिलेंड्रिकल मेंबर आहे आणि ह्याच्यावर काय केलेलं आहे तर इथं बेंडिंग मोमेंट अप्लाय होते. तर फर्स्ट वन काय असणार आहे, इथं जर ऑब्झर्व आपण केलं तर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे, पुअर आहे, कारण की काय इथं सडनली क्रॉस सेक्शन चेंज होत आहे. त्यामुळे काय होणार आहे, इथं जो स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार तो काय असणार आहे, पुअर होणार. मग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म करण्यासाठी सेकंड वन काय केलेलं आहे, फिगर मध्ये नॉच कट केलेले. नॉच कट केल्यामुळे काय होणार आहे, इथं थोडाफार स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काय होणार आहे, इव्हनली डिस्ट्रीब्यूट होणार.
त्याच्यानंतर थर्ड फिगर मध्ये काय केलेलं आहे तर अंडरकट फिलेट इथे अप्लाय केलेला आहे. थर्ड फिगर मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर हा जो फिलेट असणार तो काय असणार आहे अंडरकट फिलेट आहे. त्यामुळे काय होणार आहे स्ट्रेस जो असणार तो परफेक्टली डिस्ट्रीब्यूट होणार आहे किंवा इव्हनली डिस्ट्रीब्यूट होणार. नेक्स्ट वन काय आहे द मेथड्स ऑफ रिड्युसिंग स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इन अ सिलेंड्रिकल मेंबर्स विथ शोल्डर्स होल सब्जेक्टेड टू टेन्साइल लोड. म्हणजे काय एक सिलेंड्रिकल मेंबर आहे आणि सेंटरला काय आहे होल ड्रिल केलेला आहे आणि दोन्हीकडे टेन्साइल फोर्स अप्लाय केलेला आहे. तर इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर काय असणार आहे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन पुअर असणार. म्हणजे इथून डायरेक्टली हा असा स्ट्रेस गेलेला आहे किंवा स्ट्रेस लाईन्स गेलेल्या आहेत. त्यामुळे काय होणार हा सेंट्रल रिजन मधून कॉम्पोनंट ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन थोडंफार युनिफॉर्म करण्यासाठी काय करायचं हा जो सेंट्रल होल आहे त्याच्या साईडला काय करायचे 2 होल्स ड्रिल करायचे. त्यामुळे काय होणार आहे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन काय होणार आहे युनिफॉर्म होणार आहे. आणि जर युनिफॉर्म करायचं असेल तर काय करणार तुम्ही ह्याच्या परत शेजारी आणि छोटे 2 होल ड्रिल करणार आहे. त्यामुळे काय होणार स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन परफेक्टली युनिफॉर्म होणार. अशा प्रकारे काय करू शकता तर तुम्ही जे स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे किंवा स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार ते युनिफॉर्मली करू शकता जेणेकरून काय होणार नाही तुमचे कॉम्पोनंट तिथं ब्रेक्स होणार नाही. नेक्स्ट वन आहे मेथड्स ऑफ रिड्युसिंग स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन इन अ सिलेंड्रिकल मेंबर्स विथ थ्रेड्स. हा एक सिलेंड्रिकल मेंबर आहे आणि इथं पुढं काय त्याच्या थ्रेड्स आहे. तर हा जो सेक्शन आपण बघितला तर इथं स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे पुअर असणार आहे. कारण की काय इथून काय होणार आहे ह्या प्लेन एरिया असणार आहे इथून थ्रेडेड एरिया चालू होणार. त्यामुळे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन अनइव्हन होणार आहे. इथून कॉम्पोनंट ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग ते कमी करण्यासाठी काय केलेलं आहे तर इथं मध्ये अंडरकट अप्लाय केलेला आहे. हा कॉम्पोनंट असेल इथून थ्रेड चालू होतं मध्ये अंडरकट अप्लाय केलेलं त्यामुळे काय होणार आहे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन थोडंसं युनिफॉर्मली होणार आहे. आणि त्याच्यानंतर आणि जर आपल्याला इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर काय असणार आहे हा जो डायमीटर असणार आहे शँक डायमीटर तो काय करायचा कमी करायचा. त्यामुळे काय होणार आहे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते काय होणार आहे तर युनिफॉर्म होणार. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकता तर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्मली करू शकता जेणेकरून काय होणार नाही कॉम्पोनंटच्या मध्ये किंवा कॉम्पोनंटच्या जिथं क्रॉस सेक्शन चेंज होणार आहे अब्रप्ट चेंजेस इन क्रॉस सेक्शन इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होणार नाही आणि त्यामुळे काय होणार नाही तुमचा कॉम्पोनंट तिथून ब्रेक होणार.